धन्यवाद शिंदे साहेब. महायुती सरकारचं 6वं अधिवेशन हे उद्यापासून सुरू होत आहे आणि मला हा विश्वास आहे की या अधिवेशनाच्या माध्यमातून गोरगरीब आणि सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याकरता आम्ही पुढाकार घेऊ. खरं म्हणजे 1 महिना हे अधिवेशन चालणार आहे, 4 आठवड्याचं अधिवेशन आहे आणि मला याही गोष्टीचा अभिमान आहे की महाराष्ट्र विधानमंडळ एक असं विधानमंडळ आहे की देशामध्ये सर्वाधिक काळ आणि सर्वाधिक दिवस अधिवेशन हे महाराष्ट्र विधानमंडळात होतं. आमची संख्या ही अभूतपूर्व असली तरी आम्ही कुठेही अधिवेशनाचे दिवस कमी करा असा आग्रह बिझनेस ऍडव्हायझरी कमिटीत केला नाही. कारण अधिवेशन एक असं माध्यम असतं की ज्यातनं सर्वसामान्य लोकांना आपण न्याय देऊ शकतो. या अधिवेशनामध्ये 6 मार्चला मी अर्थसंकल्प मांडणार आहे. खरं म्हणजे माननीय अजितदादा पवार यांनी या अर्थसंकल्पाकरता प्रचंड तयारी केली होती आणि एक चांगला अर्थसंकल्प देण्याचा त्यांचा मानस होता. दुर्दैवाने हा अर्थसंकल्प मांडण्याची वेळ ही माझ्यावर आलेली आहे. एक अर्थमंत्री म्हणून अजितदादांना जे मी जवळून बघितलं, कुठल्याही मुख्यमंत्र्यांना निर्धास्तपणे अर्थ खातं ज्या व्यक्तीला देता येईल असे अजितदादा होते. कारण अर्थव्यवस्थेची शिस्त ही ते सातत्याने पाळायचे. कधीही बेशिस्त कारभार ते चालवून घेत नव्हते आणि म्हणून आम्हाला खरं म्हणजे अर्थमंत्री म्हणून ते असल्यामुळे हे माहिती होतं की कुठे जर आम्ही अधिक लोकप्रिय अशा निर्णयांकडे गेलो आणि ते आर्थिक शिस्तीत बसत नसेल तर दादा आम्हाला स्पष्टपणे सांगतील की हे शक्य होणार नाही, ही आपली आर्थिक परिस्थिती नाही आणि जिथे आवश्यक आहे तिथे मार्ग देखील काढून देतील. अशा पद्धतीचे दादा यावेळेस नाही आहेत. पण म्हणजे सुनेत्रा वहिनी पहिल्यांदाच या अधिवेशनाला सामोरं जात आहेत. राज्यसभेचा त्यांचा अनुभव आहे, विधानसभेत पहिल्यांदाच विधानमंडळात ते येत आहेत. पण मला विश्वास आहे की अनेक वर्षाचा जो त्यांचा अनुभव आहे त्यामुळे त्या देखील अतिशय ठामपणे ज्या पद्धतीनं दादा भूमिका मांडायचे तशा पद्धतीनं या अधिवेशनाला सामोऱ्या जातील. खरं तर आपल्याला कल्पना आहे की या अधिवेशनामध्ये आपलं बजेट येत आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो की नुकतंच केंद्र सरकारचं जे बजेट आलं त्या बजेटमध्ये महाराष्ट्राला मिळणाऱ्या निधीत 20,000 कोटी रुपयाची वाढ झालेली आहे आणि जवळपास टॅक्स डिव्होल्युशन मध्ये आता महाराष्ट्राला 98,306 कोटी रुपये मिळणार आहेत. जी मागणी फायनान्स कमिशन समोर मी शिंदे साहेबांनी आणि अजितदादांनी केली होती ती बहुतांशी त्यांनी मान्य केल्यामुळे महाराष्ट्राला चांगला फायदा या ठिकाणी होतोय आणि म्हणून मी 16व्या वित्त आयोगाचे आणि केंद्र सरकारचे देखील या ठिकाणी आभार मानतो. या केंद्राच्या बजेटमध्ये आपल्याला 2 हायस्पीड कॉरिडॉर तर मिळालेच, पण रेल्वेच्या बजेटमध्ये 23,000 कोटी रुपये हे आपल्याला मिळाले आहेत. कारण त्यावेळी मी सांगितलं होतं की माझ्याकडे फाईन प्रिंट आलेली नाही आणि म्हणून रेल्वेत किती पैसे मिळाले मला कल्पना नाही. पण मला अतिशय आनंद आहे
हे का महत्वाचं आहे तर आपण जर युपीएचा काळ बघितला 10 वर्षात 12,000 कोटी रुपये महाराष्ट्राच्या रेल्वेला मिळाले आणि त्या दरवर्षी मागच्या वर्षी 22,000 कोटी दिले, यावर्षी 23,000 कोटी दिले. त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्याला निधी मिळतोय आणि यासोबत अजून वेगवेगळ्या ज्या काही ग्रोथ हब करता 1,000 कोटी असतील किंवा इतर गोष्टी असतील त्या गोष्टी आता या ठिकाणी मी सांगणार नाही. त्यामुळे एकूणच आपलं जे काही आपला अर्थसंकल्प आहे आपण हा केंद्रीय बजेट नंतर याकरताच घेतो की आपल्याला एकदा अंदाज आला की केंद्र सरकारकडनं किती पैसे मिळणार आहेत तर आपलं बजेट हे बऱ्यापैकी वास्तविक अशा पद्धतीनं होतं तर या सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव हा त्या ठिकाणी आपण करणार आहोत. यावेळी मी केंद्र सरकारचे आणि विशेषतः शिवराज सिंग चौहान साहेबांचे देखील आभार मानेन की जुनी नरेगा आणि आता जी रामजी जी योजना झालेली आहे आपण ऍडिशनल मॅनडेजची त्या ठिकाणी एक मागणी केली होती आणि 1300 लाख मनुष्य दिवसावरनं 1600 लाख मनुष्य दिवस अशी आपल्याला त्यांनी वाढ करून दिल्यामुळे जवळपास 1400 कोटी रुपये अतिरिक्त हे महाराष्ट्राला या ठिकाणी त्या माध्यमातून देखील मिळणार आहेत. डावोसमध्ये 30 लाख कोटी रुपयाचे करार आपण जे केले त्या संदर्भात बऱ्याच चर्चा झाल्या. निश्चितच तो विषय सभागृहात देखील येईल. त्यावेळी या संदर्भात काय वस्तुस्थिती आहे, जुन्या करारांची काय वस्तुस्थिती आहे या संदर्भातलं सगळं विवेचन आणि अनेकांच्या शंका असतात, काही गैरसमज असतात, त्या शंका आणि गैरसमज देखील दूर करण्याचं काम हे आम्ही करू. इंडिया एआय समिटमध्ये महाराष्ट्राने चांगलं पार्टिसिपेशन केलं आणि विशेषतः आज आपण एआय फॉर ऍग्रिकल्चर अशी एक आंतरराष्ट्रीय समिट चालू केली. त्याचं सॅटेलाइट सेशन हे महाराष्ट्राला इंडिया एआय समिटमध्ये मिळालं होतं. मला सांगताना आनंद वाटतो की स्वर्गीय दादांनी त्यांच्या बजेटमध्ये 500 कोटी रुपयाचं एआय मिशन सुरू केलं होतं. त्या मिशनच्या अंतर्गत आपण महाराष्ट्र पहिलं राज्य झालं की ज्यांनी महाविस्तार हा शेतकऱ्यांकरता एक एआय ऍप तयार केला आहे. महाविस्तारमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा स्वतःचा एजंट आहे. म्हणजे त्याला वैयक्तिक ज्या गोष्टीची माहिती पाहिजे, वेदरची माहिती पाहिजे, त्याला पीक पद्धतीची माहिती पाहिजे, त्याला पिकाच्या सायकलची माहिती पाहिजे, काय वापरलं पाहिजे, कुठल्या स्टेजला याची माहिती पाहिजे, इथपासनं तर अगदी फोटो काढला की त्या फोटोवरनं तो एआय एजंट त्याला सांगणार आहे की त्याच्या पिकाची परिस्थिती काय आहे आणि त्याच्यावर कुठल्या प्रकारची कीड येऊ शकते. इथपर्यंत सगळ्या गोष्टी, मार्केट लिंकेज असेल, वेगवेगळे भाव असतील, एका ऍपवर हे सगळे त्याला मिळणार आहेत. आणि मला सांगताना आनंद वाटतो की महाराष्ट्रातल्या 30 लाख शेतकऱ्यांनी याचा वापर सुरू केलेला आहे. बहुभाषिक अशा प्रकारचं ऍप आहे. ज्याला टायपिंग करता येत नाही तो बोलला तरी त्याला तिकडनं उत्तर मिळणार आहे. त्याने टाईप केलं तर टाईप करून त्याला उत्तर मिळणार आहे. आणि आता वेगवेगळ्या भाषांसोबत पहिल्यांदा आज एक पहिला प्रयोग आपण केला की त्याच्यामध्ये आमच्या आदिवासी भागातली जी भिली भाषा आहे, भिली, या भिली भाषेचं इन्क्लुजन आता आज आपण त्याच्यामध्ये केलं. म्हणजे भिली भाषेतही कुठलाही प्रश्न विचारला शेतीच्या संदर्भात तर रिअल टाइम त्याला त्या ठिकाणी ते उत्तर मिळेल. आणि आता ऍग्रीस्टॅक हा जो काही आपण तयार केलेला आहे त्याच्याशी हे जोडल्यानंतर महाराष्ट्र एआयच्या वापरामध्ये, ऍग्रिकल्चरमध्ये, कृषीमध्ये खूप पुढे जाणार आहे. आणि आज वेगवेगळे स्टार्टअप्स हे देखील आपल्या या हा जे प्रदर्शन आपलं आहे त्याच्यामध्ये आलेले आहेत.
आणि या एआय समिटला जगातलं देशातलं कुठल्याही राज्याने घेतलेलं पहिलं अॅग्री एआय समिट म्हणून केंद्र सरकारने त्याला मान्यता दिलेली आहे. त्यामुळे शेतीच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात एआयचा वापर, आणि तो कशा करता तर एआयचा वापर केल्यामुळे उत्पादन खर्च 25% 40% कमी करता येतो. या दृष्टीने हा एआयचा वापर त्या ठिकाणी आपण करतो. मला असं वाटतं की एक अत्यंत महत्वाचा टप्पा हा महाराष्ट्राने या निमित्ताने गाठलेला आहे. आज खरं म्हणजे विरोधकांचं एक पत्र आम्हाला 6 पानांचं आणि 18 मुद्द्यांचं पत्र मिळालं. आणि आपल्याला माहिती आहे की शरद पवार गटाचे आमदार काही हजर नव्हते, त्यामुळे त्यांनी एका माजी आमदाराची सही त्याच्यावर घेऊन घेतली. त्यामुळे आमदारांसोबत त्या गटाच्या एका माजी आमदाराची सही त्यांनी त्या ठिकाणी घेतली आहे. खरं तर मला असं वाटतं की जागतिक मातृभाषा दिनी आपल्या मातृभाषेच्या इतक्या चुका या पत्रामध्ये आहेत, हे जर त्यांनी आदित्य ठाकरेंना दाखवलं असतं तर आदित्यजींनी कदाचित त्यांच्याकडचे जे एक्सपर्ट्स आहेत, तज्ज्ञ आहेत, त्यांना दाखवून ते सुधारून घेतलं असतं. पण अतिशय म्हणजे चुका दुरुस्त करून करून काट करून असं एक पत्र आम्हाला त्यांनी दिलेलं आहे. आणि त्यामध्ये खरं म्हणजे आपण विचार केला तर आपल्या सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन खूप आहे त्या पत्रामध्ये. ते कसं आहे माहितीये, आपण ज्या बातम्या छापता त्याचा पॅराग्राफ उचलून टाकून दिलाय जसाच्या तसा. म्हणजे त्याच्यात त्यांनी स्वतःची भाषा देखील वापरण्याचा प्रयत्न केलेला नाही. त्याच ठिकाणी फक्त शुद्ध लेखन बरोबर आहे, बाकी ठिकाणी प्रॉब्लेम आहे. आणि मला असं वाटतं की या सगळ्या बातम्या टाकून आणि त्यांनी पण ठीक आहे, मला असं वाटतं की भास्कर जाधव तसे प्रामाणिकपणे बोलतात, त्यामुळे त्यांनी त्यांच्यात काय गॅप आहे वगैरे हे त्या ठिकाणी नेहमीच प्रांजळपणे कबूल करतात, तशी कबूल त्यांनी केली आहे. मुळात एकच गोष्ट सांगतो की सातत्याने जनादेशाचा अपमान करण्याचं काम विरोधी पक्षाच्या वतीनं होतं. सत्ताधाऱ्यांना मस्ती आली आहे, सत्ताधाऱ्यांना मात चढलाय, अशा पद्धतीनं जनादेशाचा अपमान ते करतात. खरं म्हणजे आमचे सगळे सत्तारूढ पक्ष हे विनम्रतेनं जनतेमध्ये जात आहेत आणि जनतेची सेवा करतायत. म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अभूतपूर्व अशा प्रकारचा विजय हा आम्हाला जनतेने दिलेला आहे. यातनंही जर हे शिकणार नसतील तर मला असं वाटतं की विरोधी पक्षाचं काय होईल याबद्दल वेगळं काही सांगण्याची आवश्यकता नाही. पण यात अनेक गोष्टी अभ्यास न करता मांडायच्या. मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पात 12,000 कोटीचा भ्रष्टाचार. आता याच्यामध्ये मुळामध्ये ज्यांना कामं दिली होती त्यातल्या ज्या लोकांनी कामं वेळेवर केली नाहीत, पैसे आपले नाहीत, तेच स्वतः पैसे लावणार आहेत. याच्यामध्ये आपण पैसे देत नाही, ते स्वतः पैसे लावतात आणि काम करतात. त्यांना ज्यांना दिली होती अशी ज्यांनी कामं पूर्ण केली नाही, अर्धवट केली, त्यांची बँक गॅरंटी 40 कोटी रुपयाची ही आपण जप्त केली. त्यामध्ये 5 कंपन्यांची बँक गॅरंटी फेक आहे असं आपल्या लक्षात आलं जप्त करताना. त्यामुळे त्यांच्यावर आपण FIR दाखल केलेला आहे आणि त्यांनी जे काही काम त्या ठिकाणी केलं असेल त्याच्या सहित आता ते काम आपण दुसऱ्याला देऊ. याच्यात 1 पैशाची कुठेही इन्व्हेस्टमेंट राज्य सरकारची नाही. हे सगळे स्वतःचे पैसे लावून काम करणारे लोक आहेत. तथापि त्यांनी खोटी बँक गॅरंटी दिल्यामुळे त्यांच्यावर आपण FIR केलाय. त्यामुळे कुठलीही माहिती न घेता बोलण्याची जी काही एक प्रथा विरोधी पक्षात पडली आहे, विरोधी पक्षाने आरोप केलाच पाहिजे, पण तो माहितीसहित, पुराव्यांसहित आणि शार्प आरोप केला पाहिजे. हवेत गोळीबार करायचा आणि पळून जायचं हे करणं योग्य नाहीये. त्यामुळे याही सभागृहामध्ये ते जे काही आरोप प्रत्यारोप जे काही करतील
निश्चितपणे त्या संदर्भात उत्तर द्यायला आम्ही तयार आहोत. या ठिकाणी या विधिमंडळाच्या अधिवेशनात एकूण 15 विधेयकं हे त्या ठिकाणी मांडली जातील, ज्यामध्ये 2 विधेयकं हे जुने प्रलंबित विधेयक आहेत. हे सगळे विधेयकं पूर्ण चर्चेअंती आम्ही त्या ठिकाणी मंजूर करू आणि भरपूर चर्चेची संधी ही विरोधी पक्षाला, सत्तारूढ पक्षाला, सगळ्यांना आम्ही देणार आहोत. चर्चेतनं प्रश्न सुटतात आणि विधानमंडळामुळे प्रशासन जे आहे हे त्या ठिकाणी तंदुरुस्त राहतं असं मानणाऱ्यांपैकी आम्ही असल्यामुळे पूर्ण काळ विधानमंडळ चालेल. आमचे अध्यक्ष तर कधी कधी रात्री 12 वाजेपर्यंत चालवतात. त्यांना आम्ही विनंती करतो की तुम्ही थोडं वेळेत बंद करा, तरी ते चालवतात. पण मी एवढाच विश्वास देतो, एक चांगला अर्थसंकल्प मांडण्याचा प्रयत्न आम्ही करू. जे मुद्दे माननीय अजितदादांना अपेक्षित होते ते सगळे मुद्दे या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी जे काही सूचना केल्या होत्या त्या सगळ्या सूचना या आम्ही अंतर्भूत करू आणि जनसामान्यांना दिलासा देत असताना आर्थिक शिस्त देखील राज्याची पाळता आली पाहिजे या दृष्टीनं काही कडक पावलं देखील उचलायची आवश्यकता पडली तर ती देखील आम्ही उचलायला मागे पुढे पाहणार नाही, हा विश्वास मी आपल्या सर्वांना देतो. धन्यवाद.